नमस्कार. नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू जिल्हा परभणी संचालित कैलासवासी श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला सुवर्ण महोत्सवी व्याख्यान. प्रमुख वक्ते पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर अभय बंग यांनी वेगळे शिक्षण शक्य आहे का या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी सादर केले. हा जो सगळा कार्यक्रम होतो आहे याचे एक आगळेवेगळे कार्यक्रम पत्रिका अशोक निंदेकर यांनी केलेली आहे. या बाजूला आहे आणि या बाजूला आहे. ज्याचं पाहुण्यांनी आणि विशेषतः संजीव कुलकर्णी यांनी अतिशय कौतुक केलेलं आहे. संजीव होणे मुद्दाम सांगू शकतो की आमच्या 50 वर्षात प्रत्येक पत्रिका वेगळी असते. कार्यक्रम पत्रिका याप्रमाणे ही कार्यक्रम पत्रिका आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रोयल, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण डॉक्टर अभय बंग यांच्या सहकार्यामुळे आम्हाला अभय बंग यांच्यापर्यंत जाता आलं. ते आमचे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मित्र श्री संजीव कुलकर्णी, संस्थेचे चिटणीस आदरणीय कोठेकर सर, या सगळ्या हॉलला एक आगळं वेगळं स्वरूप देण्यासाठी जे अत्यंत प्रयत्नशील आहेत आणि आमचे सहचिटणीस आहेत ते जयप्रकाशजी बिहारी. आणि हा मुलींसाठी हॉल असावा संस्कृती अशी कल्पना मांडल्यानंतर 43 लाखापैकी 21 लाख रुपये एकटे देणारे नंदकिशोरजी पाटील, आमच्या कार्यकारी मंडळाचे सर्व सभासद, मानवत, परभणी, अनेक शहरातून आलेले आमचे सन्माननीय मित्र, विशेषतः मादलगाव माजी आमदार मोहनराव सोळंके हे आलेले आमचे माजी विद्यार्थी आहेत. मादलगावला ते 6 शाळा चालवतात. ते मुद्दाम उच्च विचार ऐकायला आलेले आहेत. रामनाना आहेत, अशोक काके आहेत, अनेक जणांची नावं मला घेता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं आता बाबासाहेबांनी जे सांगितले हिरस्टांनी की माजी विद्यार्थ्यांचं सर्व आमचं एकूण ताकद आहे. नॅकनी सुरू करण्यापूर्वी आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या सगळ्यांना सुरू केलं आणि आमच्या माजी विद्यार्थ्यांना ज्यांना विविध पुरस्कार मिळाले ते आमचे माजी विद्यार्थी आणि उपस्थित बंधू. प्रथमतः मी श्रीरामजी भांगडिया यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. भांगडियांचा ज्यांना आपण धैर्य समजतो त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही असं ठरवलं, संस्थेने असं ठरवलं की दरवर्षी जयंती पुण्यतिथी साध्या पद्धतीने साजरी करण्यापेक्षा त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी एक जनप्रबोधनाची चळवळ झाली पाहिजे. आणि आतापर्यंत जवळपास 49 पुष्प गुंजले. आज 50 पुष्प गुंजलेला. आमचे भाईजी हे गांधी आणि विनोबा या दोघांच्याही विचारांना प्रभावित झाले आणि त्यामुळे त्यांनी आयुष्यभर खादीच वापरली आणि आयुष्यभर सर्वोदयाच्या चळवळीत काम. आणि म्हणून अभय बंग यांचे जे वडील आहेत आपल्या डॉक्टर साहेबांचे, ठाकूरदासजी बंग असतील, आमचे गंगाप्रसादजी आगरवाल असतील, या त्यांच्या माध्यमातून सर्वोदय चळवळीची भांगडियांचा फार मोठा संबंध. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांच्या ललित भाऊजी आहेत, त्यांच्या आजोबा मोतीराम, त्यांच्याकडे बघणारा आणि त्यांचा भाऊ विपिन, हे सगळे सर्वोदय जोडले गेलेले आहेत, बंधू परिवाराशी जोडले गेले. आणि म्हणून एका बाजूला भावनिकदृष्ट्या सुद्धा बंधूंचे आम्ही तुमच्याशी जोडले गेलेले आहे आणि वैचारिक दृष्ट्या सुद्धा. कारण आपण जे काम करता, विशेषतः गांधी विचाराचं काम करता, सेवाग्रामपासून आपण मोठी प्रेरणा घेतलेली, आपल्या वडिलांपासून आपण प्रेरणा घेतलेली आहे. आणि गडचिरोली भाग जो आहे, जो आदिवासी आहे, निरक्षर आहे, त्या भागामध्ये अत्यंत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्याचं काम केलं. आणि गांधीजींचा जो विचार आहे हा गांधीजींचा विचार प्रत्यक्षात आणण्याचा आपण प्रयत्न. आणि म्हणून बंग यांच्या विचारांना आम्ही प्रभावित असताना, कारण वैचारिक आणि भावनिक दोन्ही सुद्धा आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो आहोत, जरी प्रत्यक्ष संबंध असला तरी. आणि म्हणून बंगजी आम्ही 2019 पासून तुमच्याकडे व्याख्यानासाठी पाहू शकतो.
पोरीनं मुद्दाम टाकून दिले. आम्ही फार शिका घेतलं. 6 वर्ष झाले आम्ही त्यांच्या मागे. पण संतोष फार चांगलं झालं. ते जर 19 साल असते तर कदाचित 44 भाषण झाला, काय 20 साल असते 45 भाषण झालं असतं. पण आज 50 भाषण तुमच्या विचाराचं असत आहे. काय आहे, जीवनामध्ये काही वर्षात फार महत्व असतं. 25 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष. आणि त्यातल्या त्या आज 50 पुष्प आपल्याकडे गुंतायत. आणि म्हणून बंगाली आम्हाला खूप आनंद झाला. बरं तुम्ही आतापर्यंत आता आले ते पुस्तक आपल्या त्या खालची एक हिरो होता जो आमच्या कीर्तीवरती त्यांना जाता की अभयवाग यांचं आता 75 वर्ष चालू होता तुमच्याकडे. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचं 50वं व्याख्यान होत आहे. यासाठी आम्हाला आणि एका बाबूचा उल्लेख करून मी थांबणार आहे. सर आता जी चंपाषष्ठी येते, कारण भांगरेजींची जयंती निश्चित सोपा. चंपाषष्ठीला त्यांचा जन्म झाला 1900 मध्ये एवढं सांगितलं. आणि म्हणून या चंपाषष्ठीपासून भाईजींची शतकोत्तर रजत जयंती आम्ही साजरी करतो. आणि साजरी करतो वर्षभराचे विविध कार्यक्रम निश्चित केलेले आहे. त्याच्यासाठी एक समिती आपण गठीत करत आहोत आणि वर्षभर कवण्याचं काम त्या माध्यमातून आपण करणार आहोत. या पार्श्वभूमीवर सुद्धा तुमचं येणं आम्हाला जास्त पडतं. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या भाईजींनी आयुष्यभर शिक्षणाचा विचार करा. आमची जी संस्था आहे आज एका 70 एकर परिसरात आहे. प्रत्येक शाळेला चांगली बिल्डिंग आहे, प्रत्येक शाळेला चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि म्हणून आम्ही त्यांना संस्थेचे शिल्पकार म्हणतो. पण एका बाजूला भौतिक सुविधा देत असताना या शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे, समाजाशी त्याचं नातं जोडलं पाहिजे, आपण समाजाभिमुख असलं पाहिजे असं आमच्या भाईजींना वाटतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर साहेब तुम्ही आलात आणि सगळ्यात महत्वाचं अत्यंत सुंदर विषय तुम्ही आम्हाला सुचवला. कारण ही व्याख्यानमाला 2 गोष्टी विश्वास होते. ही व्याख्यानमाला सगळ्या विचारांची पुरस्कारती आहे. त्याचबरोबर जो काही विषय सांगायचा आहे तो वक्त्यांनी सांगायचा आहे. आणि वक्त्यांनी अतिशय सुंदर असा विचार केलेला आहे की वेगळं शिक्षण देणं शक्य आहे का. आणि त्याची परत होती की फक्त मला नागरिक नको आहे तर मला विद्यार्थी सुद्धा पाहिजे. आणि बंगाली उद्धार सांगतो त्या आम्हाला विद्यार्थ्यांना हवं इतकी त्यांच्या उत्सुकता ऐकायचं. तर आता मी तुमच्या आणि त्यांच्या उदाहरणासाठी मी डॉक्टर अभय बंगे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. डॉक्टर